एक महत्त्वाची घडामोड आहे। अजित पवारांच्या अध्यक्षतेत बीड जिल्हा नियोजन समितीची आज बैठक आहे। बीडमधील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। बीडमधील प्रकरणामुळे नियोजन समितीची ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे। या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, ही बैठक अत्यंत महत्त्वाची आणि बंदोबस्त सुद्धा तगडा ठेवण्यात आलाय, काय नेमकं? वृषीला अगदी बरोबर आहे। खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर अजित पवार जे आहेत पहिल्यांदाच बीडमध्ये येत आहेत आणि आज जिल्हा नियोजन समितीची बैठक जी आहे ती पार पडणार आहे। त्यासाठी आपण पाहतोय की येणारे कर्मचारी जे आहेत ते त्यांना या ठिकाणी तपासणी करूनच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश दिला जातोय। मात्र पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर तैनात करण्यात आलेला आहे। बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलेलं होतं, त्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती खरं तर आजची डीपीडीसीची बैठक जी आहे ती वादळी ठरणार नाही किंवा या संपूर्ण परिसरामध्ये आंदोलन असेल किंवा मोर्चे जे आहेत ते काढण्यासाठी परवानगी नसणार आहे। मात्र पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकमंत्री म्हणून अजित पवार जे आहे ते बीडमधली पहिली डीपीडीसीची बैठक घेतात। मात्र त्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की अधिकारी त्याचबरोबर प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवरती पाहायला मिळते। आजच्या बैठकीमध्ये खरं तर अजित पवारांकडे जिल्ह्यातल्या आमदारांकडून खासदारांकडून नक्की काय मागणी केली जाते पाहणं महत्त्वाचं असणार आहे किंवा बीड जिल्ह्यामधल्या कोणत्याही विभागामध्ये खरं तर आज अजित पवार जे आहेत ते काय निर्णय देतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आजच्या डीपीडीसीच्या बैठकीसाठी स्वतः मंत्री धनंजय मुंडे असतील, त्याचबरोबर पंकजा मुंडे जे आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहे। विरोधी पक्षाचे खासदार आणि आमदार जे आहेत ते सुद्धा आजच्या बैठकीला हजेरी लावणार आहे। त्यामुळे आजच्या डीपीडीसीच्या बैठकीमध्ये नक्की काय निर्णय होते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण पाहतोय की पोलिसांकडून अधिकची सुरक्षेची खबरदारी जी आहे ती घेतलेली आहे। कर्मचाऱ्यांना सुद्धा तपासणी करूनच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोडलं जात आहे, जेणेकरून आज खरं तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये गोंधळ होणार नाही याची प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। मात्र स्वतः अजित पवार जे आहेत ते आजच्या खरं तर बैठकीमध्ये कोणत्या विभागांना काय निर्णय देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र याआधी जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस, त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या कामांची प्राथमिक माहिती जी आहे ती अजित पवारांना असणं स्वाभाविक आहे। त्यामुळे आज अजित पवार खरं तर कोणत्या विभागाचा आढावा घेतात किंवा कोणत्या विभागांना काय निर्णय देतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच प्रदीप, अपडेट्स घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।